जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। शिरवली MIDC मधील अनधिकृत बांधकाम काढल्यामुळे अनेक खोकेधारकांची पंचायत निर्माण झाली। खोकेधारकांचा उदरनिर्वाहाचं साधन बंद झालं। चहा नाश्त्याचे गाडे, पंक्चरची दुकानं, टू व्हीलर गॅरेज नसल्यामुळे अनेक कामगारांच्या अडचणी निर्माण झाल्यात। कामगारांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा असं मत कोल्हापूर जिल्हा खोकेधारक संघटनेचे अध्यक्ष रामराव गावडे यांनी व्यक्त केलं। खोकेधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी खोकेधारकांकडून मागणी होती। काही कंपन्यांच्या समोर अनधिकृत असलेल्या बांधकामामुळे कंपनीच्या कामकाजात व्यत्यय निर्माण होतोय। अशा खोकेधारकांना शासनाने योग्य ती जागा उपलब्ध करून द्यावी अशी खोकेधारकांकडून मागणी होती। कामगार, खोकीधारक आणि उद्योजक यांच्या हितासाठी शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा असं मत कोल्हापूर जिल्हा खोकीधारक संघटनेचे अध्यक्ष रामराव गावडे यांनी व्यक्त केलं। सत्यमुख प्रतिनिधी रघुनाथ कापसे, हातकणंगले, कोल्हापूर। ते कोणी फोडलं म्हणायचं? खोकी करून काढली? तुम्ही काढली का? खोकी आमचं नसावं म्हणून आम्ही काढलं। पण ते काढताना का नाही तुम्ही मोठं केलं काय? बकेट मारलं, बकेट मारलं, JCBने बकेट मारलं। MIDCच्या म्हणजे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं एक 4 दिवसाच्या मागं की असं हे तुम्ही खोकी रिकामी करा आणि काढून घ्या, तुमचं नुकसान होऊ नये। मग कोण कोण काढलं, कोणी नाही काढलं ते त्यांचं डायरेक्ट त्यांनी JCB आणून बकेट मारलं आणि मोडलं। लोकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि जवळजवळ एक खोकं करायचं म्हणलं जवळजवळ एक 50 ते 60 हजार रुपये खर्च येतोय आरामशीर। लोकांचं काल जवळजवळ एक इथं एक 10-15 खोकी तर पास झाले, सगळे खराब झाले। म्हणजे बकेटच मारले। पर्याय व्यवस्था तुम्हाला करून काय नाही म्हणते ती हाय ह्याच्यात तुम्ही खाली करा आणि तुमचं तुम्ही कुठं पण काय कुठेही जावा। जवळजवळ आता इथं आमची एक 15-16 खोकी होती। मग कुणाचं चहा नाश्ता, भजी, वडा, जे लोकांचे पंक्चरची दुकानं, म्हणजे गॅरेज आहे, पंचर आहे, पानपट्टी आहे, चिकन आहे, मटन आहे, असं कपड्याचं सगळं होतं, सगळं होते। म्हणजे लोकांना जे लागते तेच केलं आहे। इथं 2 नंबर काही नाही, 2 नंबर काही नाही, भानगड नाही। 2 नंबर एक नंबर इथं कोण नाही, कोण 2 नंबर नाही। मग ते दारू आकडा घेतली भानगड नाही, काय नाही, तसलं काय नाही। 2 नंबर काही नाही, सगळे 1 नंबरमध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही आज पण चांगल्या पद्धतीने आम्ही गेले तर 30-35 वर्ष झालं इथं धंदा करून आपण चालवत होतो। आणि ह्या धंद्याच्यावर आम्ही कुठे लोन काढले, कोणी 4 लाख, 5 लाख, 7 लाख पोरांचे लग्न केले, आज घरावर लोन काढले। ते आता पेटायचं कसं आहे? कामाने फास्ट लावून घ्यायला पाहिजे असं वाटायला आपल्याला काय तर हे मामा अतिक्रमण का काढले? स्वच्छ MIDC त्यांना करायचे आहे, अतिक्रमण हटवायचं आहे। अतिक्रमण त्यांना हटवायचं आहे। MIDC त्यांना स्वच्छ MIDC रस्ते वगैरे स्वच्छ करायचे आहेत, गटारे, रस्ते, सुविधा। तुमचं काय मत आहे? मग तुमचा धंदा थांबला? आमचा धंदा आमचं असं मत आहे की आम्हाला ती जागा द्यायला पाहिजे। आमचं पोट कसं भरणार आहे? पोट निर्वाह कसं करणार? बँकेची कर्ज आहे, मुला मुलांची लग्न केले, बँकेचे हप्ते द्यायचे, आमचं पोट कसं चालतं? हीच आमची व्यथा आहे। आम्हाला त्यांनी काढलं याच्यामध्ये दुःख नाही, पण त्याच्या बदला आम्हाला जागा द्यायला पाहिजे ना। त्यांनी कामगारांची पण नड निघत होती, कामगारांना चहा मिळत होता, कंपनीला व्यवस्थित चहा मिळत होता, लोकांना येणाऱ्या माणसाला चहा नाश्ता मिळत होता। मग कामगारांची काय तक्रार आहे का या संदर्भात? त्यांना पाणी सुद्धा मिळत नाही MIDC त्या माणसाला सिगरेट, बिडी, काडी, पाणी म्हणा, चहा म्हणा, नाश्ता म्हणा, ते काहीच मिळत नाही आता। मग तुमचं काय म्हणणं आहे या संदर्भात? आमचं म्हणणं असं आहे, आम्ही MIDC बद्दल तक्रार करत नाही, भांडत नाही। आम्हाला कुठंतरी त्याच्या बदला जागेतून आमचा धंदा चालू करायला पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।